हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 34 छातीच्या मापासाठी समोरच्या भागाची पेपर कटिंग कशी करायची आणि डीप नेक आहे हा ब्लाउज। म्हणजे या ब्लाउजचा पाठीमागचा गळाची उंची लगभग 10.5 इंच आहे। तर शोल्डर किती घ्यायचे, आर्महोल किती घ्यायचे आणि आर्महोलमध्ये रिंकल्स येतात, कटोरीच्या साईडला रिंकल्स येतात, तर ते कशामुळे येतात आणि काय केल्याने ते येणार नाही, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहे। तर हे बघा, इथे शोल्डरचं माप मी 5.25 इंच घेतलं आहे 34 साईडसाठी, जे की गळ्याची उंची पूर्ण 10.5 इंच आहे पाठीमागच्या। आणि आर्महोल इथे बघा 5.25 इंच घेतले आहे। शोल्डर 5.25 इंच आणि आर्महोल 5.25 इंच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त समोरच्या भागाची कटिंग बघणार आहे। तर इथे बघा, छातीचा चौथा भाग घेतला आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे। तर हे बघा, इथे समोरच्या आर्महोलमध्ये 1 इंचावर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आर्महोलच्या गोलाईचा। आणि या प्रकारे इथे समोरच्या आर्महोलला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। बघा, आपला आर्महोल राऊंड इथे तयार झालेला आहे या प्रकारे। आता गळा रुंदी किती घ्यायची बघा, इथे 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची। डीप नेक असेल तरी सुद्धा जर चांगले फिटिंग पाहिजेत असेल तर इथे गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। हे बघा, मी इथे 2.5 इंच घेतली आहे गळा रुंदी। जर 2.25 इंच घेतली तर काय होते, आपलं साईडने रिंकल्स येतात, कारण की गळा रुंदी कमी होते आणि मग तो साईडला जाऊन पसरतो आपले शोल्डर जास्त असल्यामुळे। तर गळ्याची समोरच्या उंची इथे 6.5 इंच आहे, तयार 6 इंच येणार आहे। ते बघा, खालच्या साईडने सुद्धा मी गळ्याची रुंदी 2.5 इंचच ठेवली आहे। जर प्रॉपर गळ्याची फिटिंग हवी असेल तर काय करायचं आहे, वरच्या साईडला जेवढी गळा रुंदी घेतली आहे तेवढीच खालच्या साईडला सुद्धा घ्यायची आहे। आता इथे गळ्याचा गोल शेप देऊन घेत आहे, समोरचा गळा गोलच ठेवायचा आहे त्यांना। तर हे बघा, इथे 1 इंच वर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला कटोरीसाठी। हे कटोरी पॅटर्न आहे। आता 3 इंच आपल्याला आय हुकच्या साईडला आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करायचं आहे। त्या अगोदर आपल्याला काय करायचं, इथे कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। तर कमर इथे 28 इंच आहे, तर मी 7 इंचावर चौथा भाग मार्किंग केला आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी। या प्रकारे आता ही फिटिंगची लाईन आपली सरळ ओढून घ्यायची आहे। आता बघा, इथे काय करायचं आहे, 2.5 इंच फिटिंगच्या साईडला आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आता 2.5 इंचावर एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि नंतर जे 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आय हुकच्या साईडला, तिथे आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। हे झाले आपले क्रॉस पट्टीचं मार्किंग। तर हे बघा, आपल्याला काय करायचं, इथे क्रॉस पट्टीवर कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर कटोरीचं मार्किंग इथे मी 5.25 इंच घेत आहे 34 साईडसाठी। हे बघा, 5.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आता फिटिंगच्या साईडने आपल्याला 4 इंच मोजून घ्यायचं आहे। कोणत्या पण साईजसाठी असो, आपल्याला फिटिंगच्या साईडने 4 इंच मोजून घ्यायचं आहे आणि आर्महोलच्या साईडने आपल्याला 2.5 इंच मोजून घ्यायचं आहे। ते बघा, खूप छान असा कटोरीचा शेप तयार झालेला आहे। तर एकदम बरोबर बसली आहे त्यांना ही कटोरी ब्लाऊज। तर हे बघा, आता हे जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि फिटिंगच्या साईडला आर्महोलच्या साईडला जे रिंकल्स येतात तर ते येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा, तर जे आपण हे पॅटर्न तयार करतो याच्यामध्येच आपल्याला बदल करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली फिटिंग एकदम व्यवस्थित येणार। तर आता जसं मार्किंग आहे तसंच इथे कट करून घेत आहे। तर हे बघा, आता इथे काय करायचं आहे, असं अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचं आहे। जे समोरचा भाग आपला तयार होतो ना त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला फिटिंगच्या साईडला रिंकल्स येणार नाहीत, कारण ते आपल्याला थोडंसं वाटते अर्धा इंचाचं, पण ते खूप सारे रिंकल्स तयार होतात त्याने नंतर। आणि अधिक आता जे आपल्या आर्महोलमध्ये येते रिंकल्स, कटोरीच्या भागाला येते आणि इथे सुद्धा आर्महोल्समध्ये रिंकल्स येतात, तर ते रिंकल्स येऊ नये म्हणून काय करायचं आहे, या प्रकारे बघा, इथे 2 इंचावर मार्किंग केलं आहे आणि दोन्ही साईडने इथे 1.5 इंच असं क्रॉसमध्ये टक्स दिलेला आहे। आणि कटोरीच्या भागाला सुद्धा दोन्ही भागाने इथे दोन्ही बाजूने
पाव इंचाचा एक टक्स दिलेला आहे, म्हणजे एक अर्धा इंचाचा टक्स इथे दिला आहे. ते बघा आता इथे मधातून कट केला आहे आणि साईडने एक भाग कट केला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जे फॅब्रिक ग्लू असतं आपला किंवा अधिक दुसरं कोणतं फेविस्टिक वगैरे काही पण असू द्या, त्याने आपल्याला हे चिपकवून घ्यायचं आहे बघा. तर आता इथे एक भाग कट केला. आता दोन्ही साईडने आपल्याला क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे थोडं थोडं. आता याच्यावर बघा इथे मी हा फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे आणि हा जो कट केलेला भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने इथे चिपकून घ्यायचा आहे बघा असा. यामुळे काय होणार आहे, आपल्या आर्महोलमध्ये अजिबात झोल येणार नाही आणि एकदम फिटिंग छान बसणार आहे. आता ही पद्धत मी कुठेही बघितली नाही, माझ्या मनानेच मी शोधली आहे, काढली आहे आणि याची फिटिंग एकदम व्यवस्थित येत आहे. तर मी आता प्रत्येक ब्लाऊजला अशीच कटिंग करत आहे. पहिले मी सुद्धा डायरेक्ट अशीच कटिंग करत होती, पण मी खूप वेळा असं ट्राय करून बघितलं की कशामुळे येऊ शकतो, कशामुळे काय केल्याने हा जे रिंकल्स येतात ते कमी होतील किंवा येणार नाहीत. तर मी या प्रकारे एकदा कटिंग करून बघितली, तर आता ते एकदम व्यवस्थित येत आहे. तर तुम्ही पण या प्रकारे एकदा नक्की करून बघा, एकदम फिटिंग छान येणार, अजिबात झोल येणार नाही. आता बघा इथे हे आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे. आता हेच आपल्याला कपड्यावर ठेवून इथे कट करून घ्यायचं आहे. आता कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला दुसऱ्या पेपरवर. तर इथे पहिले जशी आहे तसेच कटोरी ठेवून घ्यायची आहे. तरी बघा आता जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला आणि कटोरीचा पण शेप एकदम व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला किती वाढवून घ्यायचं, दोन्ही साईडला आपल्याला किती वाढवायला पाहिजे, साईजनुसार छातीनुसार हे बदलत राहते टक्स, कारण की आपल्याला कितीचा टक्स द्यायचा हे आपलं साईजनुसारच ठरणार आहे. असं प्रत्येक या साईजला आपण एकच साईजचं टक्स देणार नाही. तर आता हे बघा इथे पूर्ण मार्किंग करून घेतलं आहे. आता यांचे छातीची साईज 34 आहे, पण छातीची एकदम म्हणजे मीडियम आहे साईज, अशी जास्त मोठी नाही आणि जास्त कमीसुद्धा नाही. तर दोन्ही साईडने मी इथे 1-1 इंचच वाढवून घेतलेलं आहे. हे बघा दोन्ही साईडने मी 1-1 इंच वाढवून घेतलेलं आहे टक्ससाठी. आता 7.5 इंच आलेलं आहे. आता 7.5 इंचाचं इथे अर्धा इंच सेंटर मार्किंग करून घेतलं आहे बघा. आणि खालच्या साईडला सुद्धा मी इथे 1 इंचच वाढवलेलं आहे. हे बघा अजिबात जास्त वाढवलेलं नाही आहे. यामुळेच आपली कटोरी एकदम परफेक्ट बसणार आहे. आणि इथे काय केलं आहे बघा, असं तिरकसमध्ये जोडलेलं आहे, त्यामुळे सुद्धा कटोरीच्या भागामध्ये आपले रिंकल्स तयार होतात. तर काय होते बघा, एवढा कपडा आपला इथे एक्स्ट्राचा येतो, त्यामुळे झोल येतो. तर असं आपल्याला तिरकस जोडून घ्यायचं आहे कटोरीच्या भागाला. हे बघा दोन्ही साईडने आपल्याला इथे एवढाला कपडा एक्स्ट्राचा येणार आहे, तर त्यामुळे मग रिंकल्स तयार होतात. हे बघा तर असं तिरकस जोडून घ्यायचं आहे. जे आपली पहिले कटोरी जे निघलेली होती मापाची, तिथून आपल्याला असं तिरकस जोडून घ्यायचे आहे दोन्ही भाग. आता या साईडने आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे शिलाईसाठी आणि असं शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. जर या पद्धतीने कटोरी कटिंग केली तर एकदम परफेक्ट बसणार आहे. तर आता हे समोरचा भाग आपला कटिंग झालेला आहे 34 साईजसाठी. तर मी हेच पेपर पॅटर्न ठेवून आता इथे एक ब्लाऊज कटिंग करणार आहे. आता हे ब्लाऊज कटिंग झालेला पण आहे आणि शिवून पण तयार झालेला आहे. याचं जे कटिंगचं लाईव्ह स्टिचिंग आणि कटिंग दोन्हीसुद्धा लाईव्हमध्ये घेतलेलं आहे मी, तर ते तुम्ही नक्की बघू शकता. आणि हा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडला असेल काही किंवा तुमच्या काही महत्त्वाची माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याचं पूर्ण मी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग लाईव्ह स्ट्रीममध्ये घेतलेलं आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघू शकता.